नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. मुंबईतील, ठाण्यातील, पुणे शहरातील सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी चुकी कुठलीही करू नका. हा व्यवसाय स्थानिकांचा आहे आणि हा मीटरनाच व्यवसाय करायचा असतो, हे मात्र लक्षात ठेवा. रिक्षाची संख्या काय वाढलेली नाही, हे खाली बोंबाबोंब चाललेले आहे. जेवढ्या रेकॉर्डला रिक्षाची संख्या आहे तेवढ्या प्रॅक्टिकली रस्त्यावरची गाड्या नाहीत. इथं आहे परमिटचा काळा बाजार आणि 30% परमिट तर अशीच काळ्या बाजारात चालतात आणि ही बिंदात चालतात. नाही त्याला मालकच कोण नसले का तो मालकच चालवत नाही, कोण नोकरीवाला आहे काय आहे. तर मराठी लोकांनी प्रथम लायसन बिल्लं काढा, रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढा. आता कुठल्याही नोकऱ्या नाहीत, कामधंदा नाहीत. हा स्थानिकांचा शासनानं ठरवून दिल्यात भाडं देण्याचा कायदा असलेला हा स्वयंरोजगार आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी आहेत. नुसतंच आपण म्हणतो इकडे भैयाजींची संख्या वाढल्या, होय वाढती आहे, कारण आपली मराठी लोक परमिट काढत नाहीत. प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा. कायदे शासनाला पाळायला लावून त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल येईल. की खोटे 15 वर्षाचे दाखले असतात, त्यांचे परराज्यातली लायसन असतात, RTOवाले पैसे खाऊन त्यांना ते देतात, असते तेही कमी होतील. पण मराठी लोकांनी रिक्षा टॅक्सीची जरूर परमिट करा. हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे, आपणच सांभाळायचं. कुठं जाणार आहे आपण? कामधंदा नाही, कुठं जाणार आहे? कुणीही लाजू नका. तुम्हाला नोकरी कामधंदा लागेपर्यंत चालवा ना रिक्षा टॅक्सी. काम करून पैसे कमवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला रिक्षाचं परमिट असेल तर तुम्ही रिक्षा घेऊ शकता. हा तुम्हाला नोकरी लागली तर रिक्षाचं परमिट सरकारला जमा करा. हे मात्र कोणी विसरू नका. आपण करत नाही. आता मुंबईच्या ठिकाणी सुद्धा मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे, ठाण्यात आलं पाहिजे. इकडे बघा भैयाजींची परमिट जर एखाद्या, आता समजा मी उदाहरण सांगतो, दहिसर RTOमधनं जर 15 परमिट निघाली तर मराठी लोकांचे 4-5 परमिट असतात. 4-5 लोक मराठी असतात, बाकी 10-12 परमिट तिथं झोल करून काढलेले असतात. आता त्या RTOला तरी येडलेलंच आहे, सगळे भैयाजीच आहेत सगळे. त्या RTOला जे गुरु आपण म्हणतो ना, 80% भैयाजीच आहेत. पाहनाचा आपला तोबरा भरायचा, लायसन बिल्ल्याचे 20,000 रुपये घ्यायचे, 15,000 घ्यायचे. पुन्हा तिथं परमिट काढताना 7-8 हजार रुपये घ्यायचं, साहेबाला 2-4 हजार रुपये द्यायचं आणि असला हा सगळा झोल चाललेला आहे. हे मात्र विसरू नका. मराठी लोकांनी रिक्षा टॅक्सीचं परमिट करा आणि आपली महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे, हे मात्र विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा. धन्यवाद.